सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सकाळी 9 वाजले होते. थोडंसं धुकट आकाश आणि थंड वाऱ्याची झुळूक कॉलेजच्या गेटवरून येत होती. सवाई कॉलेज ऑफ आर्ट्सच्या परिसरात गडबड चालू होती. आजचा दिवस वेगळा होता. कॉलेजमध्ये साहित्य स्पंदन नावाचा लिटरेचरचा फेस्ट आयोजित केला होता. गार्गी एक 22 वर्षाची मुलगी. तिचं एक पुस्तक हातात धरून ऑडिटोरियमच्या दिशेनं धावत होती. ती उंचीनं मध्यम, पाठीवर मस्त केसांचा अंबाडा, डोळ्यात पुस्तकांच्या जगात हरवलेले भाव. तिच्या चालण्यात एक आत्मविश्वास आणि विचारात गूढता होती. ती फेस्टमध्ये तिची स्वतः लिहिलेली कविता सादर करणार होती. तिची मैत्रीण रेवती म्हणाली, गार्गी, आज तुझ्या आवाजात जादू असली पाहिजे. आपली कविता आज लोकांच्या मनात घर करून राहिली पाहिजे. गार्गी एक शांत हसू दिलं. कविता मी लिहिली असली पण तिच्या खऱ्या अर्थानं अर्थ लावणं श्रोत्यांच्या मनातच होतं. त्यावेळेस कॉलेजच्या दुसऱ्या बाजूला गौतम आपलं नाव नोंदवत होता. तो बाहेरचा विद्यार्थी होता. त्या स्पर्धेचा फक्त एक पाहुणा, एक निवांत खूप विचार करणारा आणि थोडासा गोंधळलेला नजरेचा. त्याच्या हातात एक नोटपॅड आणि पेन्सिल होती. तो कविता लिहायचा प्रयत्न करत होता पण शब्द येत नव्हते. ऑडिटोरियममध्ये गर्दी वाढत होती. गौतम मागच्या रांगेत बसलेला होता. काही क्षणांनी कार्यक्रम सुरू झाला. सर्वप्रथम काही विद्यार्थ्यांनी गद्य वाचन, काहींनी शेरोशायरी केली. लोक टाळ्या वाजवत होते आणि मग कार्यक्रमात गार्गीचे नाव पुकारलं गेलं. आता आपल्यासमोर येत आहे आपल्या कॉलेजची कवयित्री गार्गी देशमुख. गार्गी स्टेजवर आली. डोळ्यात जरा संकोच पण शब्दात आत्मविश्वास होता. तिने डायरी उघडली आणि पहिल्या कवितेच्या ओळी म्हणायला सुरुवात केली. कधी वाटलं नव्हतं कोणीतरी असं मनात घर करेल. नकळत कळत माझ्या स्वप्नात रोज यावं वाटेल. शब्द हरवले माझे पण भावना गोंजरल्या. त्यांच्या एका नजरेत मी कवयित्री झाले. ऑडिटोरियममध्ये एकदम शांतता पसरली. गौतमचे कान त्या आवाजाकडे लक्ष देऊन ऐकत होते आणि मन मात्र नकळत त्या शब्दांमध्ये हरवत होतं. कविता संपल्यावर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण गौतम अजूनही शांतच बसून होता. त्याचं मन काहीतरी शोधत होतं. जणू काही त्या कवितेच्या भावना त्याच्या मनाच्या एखाद्या हरवलेल्या कप्प्यात जाऊन थेट भिडल्या होत्या. कार्यक्रम संपल्यावर लोक बाहेर पडू लागले. गौतम तसाच बसला होता. त्याला कोणीतरी टच केलं. एक्सक्यूज मी. तो दचकून बघतो. ती गार्गीच असते. तुम्ही अजूनही बसलात? कार्यक्रम संपलाय? तो जड हसतो. तुमची कविता ती खूप सुंदर होती. गार्गी थोडं हसून म्हणते, तुमचं नाव? गौतम. मी इथला नाही पण तुमच्या कवितेनं मला इथे रोखून ठेवले. त्या पहिल्या ओळखीच्या क्षणात काहीतरी वेगळं होतं. कोणी बोललं नाही तरी त्या नजरेत काहीतरी स्पष्ट होतं. नकळत दोघांचं मन पहिल्यांदा एकमेकांशी बोललं होतं. त्या दिवसानंतर गार्गी आणि गौतम पुन्हा भेटतील की नाही हे दोघांनाही ठाऊक नव्हतं. इथे गार्गी आणि गौतमची ओळख हळूहळू मैत्रीत बदलते. एकमेकांच्या विचारांशी ते अधिक गप्पा मारतात आणि नकळत जवळ येतात. साहित्य फेस्ट संपून आठवडाभर लोटला होता. गार्गी पुन्हा तिच्या नेहमीच्या कॉलेज रुटीनमध्ये व्यस्त झाली होती. सकाळी लेक्चर, दुपारी लायब्ररी आणि संध्याकाळी डायरीत लिहायची सवय. पण तिच्या मनात एक चेहरा वारंवार डोकावत होता. तोच श्रोता, मागच्या रांगेत बसलेला, तिची कविता ऐकून शांत झालेला आणि नंतर एका साध्या संवादात भरभरून कौतुक करणारा गौतम. एक दिवस तिच्या इंस्टाग्रामवर एक नवीन फॉलोअर्स दिसला. @गौतम वर्ड्स. तिच्या कवितांवर त्याचे सबटायटल लाईक केला. अनेक मेसेज. तुझ्या शब्दात गुंतायला लागलोय. चहाच्या कपासारखं उकळते मन. भेटशील का पुन्हा? गार्गीनं काही वेळानं उत्तर दिलं, गप्पा मारायला कविता लागते की चहा पुरेसा नसतो? गार्गी आणि गौतम दोघंही समोरासमोर बसले होते. चहा, पुस्तक आणि खूप न बोलता समजून घेणारा वेळ. गौतमने तिच्या डायरीत बघितलं. विचारलं, तू सगळं तिथे लिहितेस का? तुला शब्द कसे गवसतात? गार्गी हलकेच हसते. शब्द गवसत नाही, ते मनाच्या कप्प्यात लपलेले असतात. कुणीतरी आपलं मन समजून घेतं तेव्हा ते बाहेर येतात. त्याच्या गप्पा सुरू झाल्या. साहित्य, आयुष्य, भांडण, आईबाबांशी असलेले नातं, मनातलं एकटेपणा. असा एखादा जिवलग असतो ज्याच्यासमोर आपण खऱ्या अर्थानं उघड राहू शकतो.
गौतमने सांगितलं की IT मध्ये इंटरव्ह्यू म्हणून काम करतो, पण मन काही तिथे लागत नाही. कधी वाटतं संगणकाच्या कोडासारखं आयुष्य सुद्धा चुकलंय. गार्गीने लगेच उत्तर दिलं, मग त्यात कविता लिही, चुका झाल्या तरी भावना खरी राहते. त्या भेटीनंतर त्यांची मैत्री वाढू लागली. प्रत्येक दिवशी एकमेकांना कविता पाठवणं, वेगवेगळ्या कवींची पुस्तकं शेअर करणं, रात्री उशिरा चॅट्स. एक दिवस गौतमने पाठवलेली ओळ, तू शब्दांची राणी आहेस आणि मी विचारांचा मूक प्रजासत्ताक. गार्गीने त्याचं असं बोलणं आवडू लागलं होतं. ती मनात म्हणायची, हा मुलगा काहीतरी वेगळा आहे. नाहीच कदाचित, पण काहीतरी आहे. गार्गी त्या नेहमीच्या बाकावर बसलेली होती. तिचं लक्ष समोरच्या पानगळीत नव्हतं, पण मनात सुरू असलेल्या गोंधळात होतं. गौतम तिच्या समोर येऊन बसतो. आज खूप शांत आहे, गार्गी म्हणाली. कधी कधी शब्दच हरवतात आणि फक्त भावना शिल्लक राहतात. गौतम थोडा पुढे झुकून म्हणतो, मी आहे तुझ्यासोबत. शब्द नको असतील तरी मी ऐकतो. त्या क्षणात तिनं बोलणं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. एक साधा, मूक पण अर्थपूर्ण क्षण. कुठलाही प्रपोज नाहीत, फूल नाहीत, नाहीत वचन, पण त्या संध्याकाळी त्यांच्या मनानं कबूल केलं होतं. काहीतरी नकळत उगम पावतंय. आणि ही केवळ मैत्री नाही. पुढील काही दिवस दोघं अधिकच जवळ आले. गार्गीच्या एका कवितेला गौतमने संगीत दिलं आणि ती कविता YouTube व्हिडिओ झाली. कॉलेजमध्ये सगळे गार्गी आणि गौतमच्या क्रिएटिव्हिटी जोडीबद्दल बोलू लागले, पण मनात एक विचार वारंवार येत होता, ही जवळीक खरी आहे का, की कुठली तरी हरवणारं नातं? गार्गी आणि गौतम यांच्या आवडत्या कॅफेमध्ये समोरासमोर बसले होते. चहा समोर ओसंडून वाहत होता, पण गप्पा थोड्याशा थांबल्या होत्या. गौतमने पाहिले, गार्गीच्या हातात तिचं नवीन कविता संग्रहालयाचं स्क्रिप्ट होतं. तुझं पुस्तक तयार आहे? त्याने विचारलं. हो, पण अजून प्रकाशन नाही. मी मदत करू का? नको, ही माझी लढाई आहे. तू फक्त वाचक राहा. गौतम हसला. गार्गी थोडीशी कठोर होती कधी कधी, पण ती अशीच त्याला आवडायची. ती तिच्या स्वप्नांसाठी झगडणारी, थेट बोलणारी आणि आतून खूप हळवी. त्या दिवशी दोघं पहिल्यांदा इतका वेळ शांत बसले होते. त्या शांततेला कारण होतं. दोघांनाही वाटत होतं की काहीतरी म्हणायचे आहे, पण कुणीच पुढे बोलत नव्हतं. रात्री गार्गीने गौतमला मेसेज केला, तुला असं वाटतं का की आपल्या नात्याला नाव द्यायला हवं? गौतम टायपिंग करत थांबला आणि मग उत्तर दिलं नाही. गार्गीने उगाचच दुसरं काही पाठवलं नाही. त्या एका प्रश्नाने त्यांचं नातं एका अस्पष्ट वळणावर येऊन थांबलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गोंधळ उडालेला होता. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुरू झाली होती. गौतमचा इंटरव्ह्यू होता एका मोठ्या IT कंपनीत, बंगळुरूमधील पोस्ट. कॉल मिळाल्यास तू जाशील? गार्गीने विचारलं. गौतमने हलकंसं मान डोलावलं. कदाचित. घरचं प्रेशर आहे. गार्गीने डोळे खाली केले आणि काहीच बोलली नाही. फक्त म्हटलं, तुझ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. ते शुभेच्छा शब्द फार भारी होते, जणू तिच्या अंतःकरणातून निघालेले आणि नकळत त्याच्याशी गुड बाय म्हणणारे. गौतमला जॉब मिळाला होता. बंगळूर, स्थायिक काम, चांगलं पॅकेज. तो निघण्याआधी शेवटची भेट झाली. गार्गीने त्याला एक गिफ्ट दिलं, एक छोटी डायरी. आत पहिल्या पानावर लिहिलं होतं, प्रेम हे मोठ्यानं कबूल करायचं नसतं, कधीमधी ते न सांगता जगायचं असतं. गौतम ते वाचून फक्त बघत राहिला, काहीच बोलला नाही. गार्गीही त्याच्याकडे बघत म्हणाली, जा, आपण विसरू नकोस की मी तुझ्या प्रत्येक आठवणीत अजून एक कविता लिहीन. गौतम तिला घट्ट मिठीत घेतो. क्षणभर सगळं स्थिर होतं, पण तसंच त्याने तिचा हात सोडला आणि ती मागे उभी राहिली. त्या अधुऱ्या क्षणासोबत गार्गीने तिचा कविता संग्रह प्रकाशित केला होता. कळत नकळत हरवत गेलो. सर्व कविता तिच्या मनातील त्या एका व्यक्तीसाठी. ती दिवसेंदिवस ओळखी मिळत होती, पण तरीही मनात कुठेतरी एक कोपरा रिकामाच होता. एके दिवशी तिचं पुस्तक पोस्टाने कोणीतरी मागवलं होतं. गौतम कुलकर्णी, बंगळूर. तिच्या हृदयात एक धडपड सुरू झाली. गौतमच्या अपार्टमेंटमध्ये त्याने पुस्तक उघडलं, शेवटची कविता वाचली. मी नाही सांगितलं, पण तू समजून घेशील असं वाटलं होतं. तुझ्या शांततेत माझं प्रेम ऐकू येईल म्हणून मी गप्प राहिले. गौतम त्याच्या लॅपटॉप पाशी गेला आणि एक मेल लिहिला. तुझ्या शब्दांनी माझं हरवलेलं मन पुन्हा शोधलं. पण आपण खूप उशिरा बोललो, नाही का? मेल पाठवायचा होता,
पण त्याने फक्त ड्राफ्टमध्ये सेव्ह केला. काही प्रेम मेलमध्येही अपूर्ण राहतात. गार्गी आता एक स्वतंत्र लेखिका बनली होती. तिचा कविता संग्रह कळत न कळत हरवत गेलो. वाचकांच्या मनात घर करत होता. पुस्तकांमध्ये, व्याख्यानामधून, रेडिओमधील मुलाखतीतून ती लोकांपर्यंत पोहोचत होती. पण तरीसुद्धा रात्रीच्या शांत वेळात ती खिडकीतून बसून डायरी उघडायची आणि त्या जुन्या चहा कपासारख्या आठवणी पुन्हा उसळून यायच्या. गौतम. ती दरवेळी ठरवायची आज त्याला मेसेज करायचा. पण मग त्याच्या शांततेची आठवण यायची आणि तो कधीच बोलला नाही. कदाचित आता त्याचं आयुष्य वेगळं असेल. गौतम एका मोठ्या कंपनीत जॉब करत होता. सगळं होतं, चांगली सॅलरी, स्वतःचं घर, गाडी, सामाजिक प्रतिष्ठा. पण मनात एकच गोष्ट नव्हती, गार्गी. कामाच्या गडबडीत सुद्धा त्याच्या कानात अजून तिच्या कवितेच्या ओळी घुमायच्या. तो रोज तिचं पुस्तक उघडायचा आणि एका विशिष्ट पानावर अडकून जायचा. तू गेलास पण मी थांबले नाही. मी लिहायचं थांबवलं असतं तर खरंच हरवले असते. एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये एका सहकार्याने विचारलं, गौतम, तुझ्या कवितेत इतकी जिवंत भावना कुठून येते? तो फक्त हसला आणि मनात म्हणाला, एका कवयित्रीकडून. गार्गीनं तिच्या कविता संग्रहालयाचं दुसरं एडिशन प्रसिद्ध केलं आणि यावेळी ती एक लिटरेचरमध्ये फेस्टमध्ये प्रमुख वक्ता होती. बंगळुरूमध्ये. तिला ठाऊक नव्हतं की गौतम तिथेच असतो आणि गौतमला ठाऊक नव्हतं की ती त्याच्या शहरात येणार आहे. फेस्टचा दिवस उजाडला. गार्गी स्टेजवर होती. तिने सादर केलेली शेवटची कविता होती, हरवलेलं प्रेम. कधी कधी प्रेम हरवत नाही, ते दुसऱ्याच्या स्वरूपात जगतं आणि जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा ते परत भेटतं. गौतम मागच्या रांगेत उभा होता, डोळे भरून आलेले, हातात तीच डायरी आणि मनात एकच विचार, हे शब्द केवळ कविता नाहीत, ही माझीच गोष्ट आहे. कार्यक्रम संपल्यावर गार्गी स्टेजवर खाली आली. लोक तिच्या भोवती होते. फोटो, ऑटोग्राफ्स, कौतुक. पण तिच्या नजरेत एक चेहरा शोधत होती, गौतम. आणि अचानक ती नजर थांबली. दोघांचे डोळे भिडले आणि वेळ थांबल्यासारखं वाटलं. गौतम पुढे आला. तुला एकटेच कविता सादर करायला सोडून गेलो आणि शब्द परत देण्यासाठी आलो आहे. गार्गी काही बोलू शकली नाही, पण तिच्या डोळ्यातलं पाणी सांगून गेलं. मी अजूनही तुझीच आहे. त्या रात्री दोघं एका शांत कॅफेमध्ये बसले होते. तीच कॉफी, तीच डायरी, पण आतमध्ये काहीही अनकत नव्हतं. गौतम म्हणाला, आपण दोघंही हरवलो गेलो, पण तुझ्या कवितांनी मला परत शोधलं. गार्गी म्हणाली, आणि तू न बोलता माझ्या प्रत्येक कवितेत जिवंत होतास. गार्गी आणि गौतम एका शांत कॅफेमध्ये समोरासमोर बसले होते. आज त्यांच्यामध्ये कोणतीही अनकत भावना नव्हती, कोणताही संकोच नव्हता. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या होत्या, पण आता त्या केवळ कविता, चहा आणि आठवणी यांच्याच नव्हत्या. काय करतोस सध्या? गार्गीने विचारलं. जॉब तसाच, पण आता वाटतंय काहीतरी वेगळं करावं. जसं तुझ्यासोबत काहीतरी, लेखक, प्रकाशन, कार्यशाळा, लोकांशी संवाद. तुझी कविता फक्त तुझी राहू नये, ती सगळ्यांची व्हावी. गार्गी क्षणभर थबकली. मी अजूनही वाट पाहत होते, ती म्हणाली. माझी नाही, फक्त एका होची वाट. गौतम हसला. त्याचं हसू आता खऱ्या अर्थाने तिच्या हसण्यासारखं झालं होतं. शांत, समर्पित. गौतमने बंगळुरूमधील जॉबचा राजीनामा दिला. तो मुंबईत गार्गीकडे गेला. त्यांनी मिळून एक काव्य केंद्र सुरू केलं, जिथं नवोदित लेखक, कवी आणि वाचक भेटत असत. तिथे त्यांनी दर आठवड्याला कविता मैफल भरवायला सुरुवात केली, जिथे कुणीही येऊ शकतं, लिहू शकतं, ऐकू शकतं आणि प्रेमात पडू शकतं. लोक म्हणायचे, गार्गी आणि गौतम यांचं नातं म्हणजेच कविता आणि अर्थ यांचं सुंदर मिश्रण आहे. एक मुलगी तिची कविता सादर करत होती. ती घाबरलेली होती. ती थांबली, डोळे खाली गेले. तेव्हा गौतम तिच्या शेजारी गेला आणि म्हणाला, शब्द कधीच चुकीचे नसतात. जे खरं आहे ते बोला. मुलीनं पुन्हा आत्मविश्वासानं कविता पूर्ण केली. गार्गी कौतुकाने पाहत होती. तिचा गौतम आता फक्त तिच्यासाठी नव्हता, तो इतरांचाही आधार झाला होता. त्या रात्री दोघं काव्य केंद्राच्या गच्चीवर बसले होते. गार्गी म्हणाली, आपण आयुष्यभर याच शब्दात हरवत राहूया आणि दरवेळी एकमेकांना परत सापडूया.
गौतमने तिचा हात हातात घेतला. कळत न कळत आज तुला गमवायचं धाडस नाही. म्हणजे आता मला सांगायचं आहे. तो खिशातून एक लहानशी चिठ्ठी काढतो. गार्गी वाचते. तुझ्या प्रत्येक कवितेत मध्ये मी होतो. आता आयुष्याच्या प्रत्येक पानावरही असू का? गार्गीचं हसू थांबत नाही. डोळ्यात पाणी. ती म्हणते, हो. हे उत्तर खूप आधीच दिलं होतं. फक्त तुला उशिराने समजलं. त्यांच्या आयुष्यात आता कविता नव्हत्या फक्त शब्दांसाठी. त्या होत्या एकमेकांना समजून घेण्यासाठी, आधार देण्यासाठी आणि नात्यांना रोज नव्यानं जपण्यासाठी. गार्गी आणि गौतम याच नातं आता फुललेलं आहे. पण ते नुसतं प्रेमिका राहिलेलं नाहीत. ते आता एकमेकांचे सोबते, सहकारी आणि आयुष्याचे खरे अर्थ शोधणारे झालेत. गार्गीच्या हातात चहा, एक नवीन कवितेचा मसुदा. गौतम त्याच्यासमोर वर्तमानपत्रात हरवलेली गच्चीवर हळूवार वारा आणि मागे वाजणारा गुलजारचा एखादा गझल. गौतम, गार्गी म्हणाली, आपण लग्न करतोय का? गौतम चपळ उठला. मी विचारायचं ठरवलं होतं. तू आधी बोललीस. कवयित्री आहे ना मी, तिने मुश्किलपणे उत्तर दिलं. शब्दावर आधीच कब्जा घेतला. छोटा, साधा, कवितांनी भरलेल्या विवाहस्थळी स्टेजवर पुष्पवृष्टी नव्हती. पण प्रत्येक पाहुण्यांच्या हातात त्यांची आवडती कविता होती. गौतम आणि गार्गी यांनी एकमेकांना हाराऐवजी एकमेकांचे लेखलेले कविता दिली. गार्गीनं गौतमला दिली. तू माझ्या अस्तित्वात नकळत गुंतलास आणि मी माझं जग तुला अर्पण केलं. गौतमने गार्गीला दिली. तू मला शब्दांची ओळख करून दिलीस आणि त्या प्रत्येक शब्दात मी तुला शोधत राहिलो. ते त्यांच्या काव्य केंद्राला आणखीन विस्तारतात. ग्रामीण भागात कविता वाचक चळवळ, शाळांमध्ये शब्द कार्यशाळा, लेखनांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि दर महिन्याला प्रेम कवितेचा दिवस. एकदा एका मुलाने विचारलं, तुमचं प्रेम टिकून राहिलं कारण कविता होत्या का? गौतम म्हणाला, प्रेम टिकून राहिलं कारण कविता ऐकणारा कोणी होता आणि समजून घेणारी ती होती. गार्गी म्हणाली, कधी शब्द संपतात पण भावना बोलतात. आमचं प्रेम तिथेच जिवंत राहतं. दोघं समुद्रकिनारी बसलेले. सूर्यास्त होत होता. गौतमने विचारलं, आज जर आपल्या गोष्टीवर चित्रपट बनवला तर काय नाव ठेवशील? गार्गी थोडा विचार करून म्हणाली, कळत नकळत हरवत गेलो. गौतम हसला, हो, आणि शेवटी सापडलोही. प्रेम हे कधी न सांगता सुरू होतं आणि एकमेकांच्या डोळ्यात घर करतं. कळत नकळत हरवत गेलो ही फक्त कविता नव्हती. ती होती गार्गी आणि गौतमची जगणारी, गुंतलेली आणि अखेर एकत्र सापडलेली प्रेम कहाणी. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.